नमस्कार विद्यार्थी मित्रहो, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गांचं सहर्ष स्वागत करते. चला तर स्टुडंट्स, आता आपण पाहूया एक्सप्लेनेशन ऑफ पोएम 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. द पोएम इज कंपोज्ड बाय वॉल्ट विटमन. सो बिफोर आय स्टार्ट द पोएम, ही पोएम मी सुरू करण्यापूर्वी लेट्स नो अबाउट द पोएट. आपण पोएट विषयी थोडंसं जाणून घेऊया. वॉल्ट विटमन, born on 1890, dead 1892, was an American poet, essayist and journalist. He was the most influential poet in the American canon, often called the father of free verse. He breaks the boundaries of poetic form. He also used unusual images and symbols in his poetry. आता आपल्याला कवीविषयी सांगितलेलं आहे. हा एक अमेरिकन कवी आहे आणि एक उत्तम पत्रकार, साहित्य लेखक, त्याच्यानंतर निबंध लिहिणारा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि ही वॉज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट, म्हणजे खूप प्रभाव टाकणारा असा हा कवी आहे. म्हणजे आपण ह्याच्या कविता ऐकून खूप प्रभावित होऊ शकतो अशा ह्यांच्या कविता आहेत. अँड ही कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. म्हणजे ह्यांच्या पोयम्स ह्या मुख्यत्व करून मुक्त छंद या प्रकारामध्येच असतात. म्हणजे आताची सुद्धा ही जी पोयम आहे, इट इज कंटेन विथ 24 लाईन्स, 8 लाईन्स इन अ वन स्टांजा लाईक दॅट. सो इट इज अ फ्री वर्स पोयम अँड दॅट्स वाय कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. ही ब्रेक्स द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म. त्याने आपल्या ह्या ज्या कविता रचण्याचं जे त्याचं वर्ल्ड आहे, म्हणजे कविताचं जे कविता ज्या त्यांनी अनेक केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप त्यांचे फॉर्म्स जे आहेत ते पोएटिक फॉर्म तुम्हाला जास्त करून, म्हणजे ही क्रॉस द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म अँड ही ऑल्सो यूज द अनयुज्युअल इमेजेस अँड सिम्बॉल्स इन हिज पोएट्री. त्यांनी असे खूप अनन्यसाधारण असे, म्हणजे कॉमन नाहीत असे, अनयुज्युअल असे इमेजेस आणि सिम्बॉल्स आपल्या पोएट्रीमधून त्यांनी काय केलेले आहेत, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दिस बेसिकली, आता ह्या पोएम विषयी तुम्हाला सांगायचं झालं तर दिस पोएम इज अन एलेजी टू द स्पीकर्स रिसेंटली डिकेस्ड कॅप्टन. आता हे जे स्पीकर, म्हणजे ही इज द पोएट, डेफिनेटली ही इज द स्पीकर वॉल्ट विटमन. तर वॉल्ट विटमननी ही जी पोएम लिहिलेली आहे, ही पोएम म्हणजे एक एलेजी आहे. आता एलेजी याचा अर्थ काय आहे तर एक शोकगीत, म्हणजे त्या गीतातून दुःखी भावना व्यक्त होतात. आता मग हे दुःख कशाचं आहे, व्हॉट काइंड ऑफ सॉरो इट इज, हे कशा प्रकारचं दुःख आहे तर अमेरिकेचे 16वे प्रेसिडेंट ॲज यू नो इब्राहिम लिंकन यांची हत्या झाली होती. तर या आणि 1865 मध्ये ही हत्या झाली होती आणि 1865 मध्येच ही पोयम कंपोज केली गेली होती. त्यामुळे या पोयममध्ये ही जी हत्या झाली होती त्याच, आणि त्यावेळी तो कॅप्टन होता अब्राहिम लिंकन. ही वॉज अ कॅप्टन आणि व्हेरी काइंड आणि एक अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व होतं सामाजिक स्तरावर. आणि ते खूप असे चांगले लिडरशिप त्यांच्याकडे, ही हॅड अ गुड क्वालिटी ऑफ लिडरशिप अँड ही वॉज व्हेरी काइंड हार्टेड मॅन. तर या कप्तानाची शूरगाथा थोडक्यात ह्याच्यामधून आपल्याला सांगितलेली आहे. पण बेसिकली कप्तान म्हणजे इथे जो कप्तान घेतलेला आहे तो बोटीवरचा कॅप्टन आहे आणि या बोटीची तुलना अमेरिकेशी आणि या बोटीवरच्या कॅप्टनची तुलना त्यांनी केलेली आहे अब्राहिम लिंकनशी. आणि दिस इज द सोल ऑफ द पोयम, सो दॅट यू विल यू विल अंडरस्टँड द एक्सप्लेनेशन ऑफ द पोयम. सो दिस पोयम इज एलेजी अँड वाईल द नेशन इज सेलिब्रेटिंग द विक्ट्री ऑफ द बॅटल. ज्यावेळी महायुद्ध जिंकलं होतं अमेरिकेत, हे जल्लोष चालला होता. द स्पीकर इज मॉर्निंग द लॉस ऑफ इट्स ग्रेट लीडर. पण त्यावेळी अब्राहिम लिंकनची नंतर हत्या झाली होती आणि त्याचं दुःख खूप होतं. लोक त्यावेळी जल्लोषमध्ये होती. मग त्याचं दुःख जे होतं ते त्यांनी ह्या कवितेमधून एका कॅप्टनच्या भूमिकेतून, एका सेलर्सच्या भूमिकेतून मांडलेला आहे. कारण हा जो स्पीकर आहे, म्हणजे जो पोएट आहे ज्याने ही कविता कंपोज केलेली आहे, वॉल्ट विटमन, हा त्या शिपवर एक सेलर म्हणजे खलाशीच असं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याने आपलं हे मनोगत आपल्यापाशी व्यक्त केलेलं आहे. सो द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द असायनेशन, म्हणजे आपण त्याला विश्वासघाताने केलेला खून किंवा हत्या असं म्हणू शकतो, जी अब्राहिम लिंकनची झाली होती. सो असायनेशन ऑफ द अब्राहिम लिंकन आफ्टर द अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज ओन. आत्ताच मी जसं तुम्हाला सांगितलं, जसं अमेरिकन सिव्हिल वॉर जिंकल्यानंतर त्याची हत्या झाली होती, त्याविषयी ते जे दुःख झालं होतं ते दुःख या पोएटने आपल्या
ॲज अ स्पीकर म्हणून आणि इन द फॉर्म ऑफ द सेलर म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या कवितेतून केलेला आहे. तर आपल्याला असं म्हणायला लागेल दिस पोएम इज व्हेरी टची आणि खूप दुःखी अशी पोएम आहे. त्या स्पीकरने आपलं दुःख मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी, वी विल स्टार्ट पोएम 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन. आय एम रीडिंग द पोएम. फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. ओ कॅप्टन माय कॅप्टन, our fearful trip is done. The ship has weathered every rack. The prize we sought is won. The port is near. The bells I hear. The people all exulting, while follow eyes the steady kneel. The vessel grim and daring. बघा, सुरुवातीला असं वर्णन केलेलं आहे या स्टांजामध्ये. तो जो स्पीकर आहे तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. डेफिनेटली तो स्पीकर आपण आता त्या शिपवरचा एक सेलर आहे असं म्हणायला हरकत नाही, असं आपण समजूया. आणि तो आपल्याला सांगतोय की आता तो आपल्या ज्या जहाजावर तो आहे, प्रेझेंट आहे, त्या जहाजावरच्या कॅप्टनला उद्देशून तो बोलतोय, ओ कॅप्टन माय कॅप्टन, अवर फिअरफुल ट्रिप इज डन. म्हणजे त्यांचा जो वॉयेज म्हणजे जलप्रवास, तो जलप्रवास आता ठरलेला जो होता तो पूर्ण होत आलेला आहे आणि ते आपल्या एका प्रॉपर डेस्टिनेशनला म्हणजे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ते पोचलेले आहेत. म्हणजेच त्यांचा त्या ठिकाणापर्यंतचा प्रवास, खडतर प्रवास हा पूर्णपणे फिअरफुल, कारण वॉयेजेस ही खरोखर एक फिअरफुल जर्नी असते फ्रेंड्स, स्टुडंट्स. कारण फिअरफुल जर्नी असते. आपण ज्यावेळी जलप्रवास करत असतो तेव्हा बोटींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो इन द सी. अँड दॅट्स वाय द लाईन इज टेलिंग अस आवर फिअरफुल म्हणजे भीतीदायक जर्नी जी आहे ती आपली ट्रिप आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. इट इज डन. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॉक. द प्राइज वी सॉट इज ओन. आणि आपण आता कुठे आलेलो आहोत? आपला प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आपण किनाऱ्यापर्यंत, आपल्या डेस्टिनेशन पर्यंत आलेला आहे. द प्राइज वी सॉट इज ओन. आणि आपल्याला जे अनपेक्षित यश होतं, आपलं जे हे यश आहे, अनपेक्षित यश जे आपल्याला वाटलं नव्हतं, आपण हा एक कठीण प्रवास पूर्ण केलेला आहे, ते आपल्याला यश मिळालेलं आहे. वी ओन इट. द पोर्ट इज नियर. आता बंदर आपल्या जवळच आलेले आहेत. थोड्याच वेळात आपण बंदराजवळ पोहोचणार आहोत. द बेल्स आय हिअर. द पीपल ऑल एक्झल्टिंग. जसा वॉयजेस पूर्ण झाल्यानंतर एखादी कॅप्टन आपला प्रवास, खडतर प्रवास कंप्लीट करून होतो तेव्हा त्या कॅप्टनचं स्वागत करण्यासाठी लोक त्या पोर्टला म्हणजे किनाऱ्यावर उभे असतात, त्यांचं स्वागत करत असतात, जल्लोष करत असतात, ते कॅप्टनला चिअरअप करत असतात. त्याप्रमाणे लोक तिथे उभे आहेत असं तो सांगतोय. पीपल ऑल एक्झल्टिंग म्हणजे जल्लोष करणे. अँड वाईल फॉलो आईज द स्टडी नील मीन्स वी कॅन से द स्ट्रॉंग. म्हणजे लोक त्याच्यावर नजरा खिळू नयेत त्या बोटीवर की कधी एकदा ती बोट त्या बंदराकडे, त्या पोर्टकडे पोचते आहे. अँड द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. वेसल्स म्हणजे घंटानाद म्हणू शकतो. लोक घंटा वाजवत आहेत, आनंदाने जल्लोष करत आहेत. अँड बेल्स आर रिंगिंग. अँड सगळेजण आनंदी वातावरणामध्ये आहे. एक्झल्टिंग मीन्स आनंदी असणे. एक्झल्टिंगचा अर्थ इथे घ्यायचा आहे. आणि वेदर्ड एव्हरी रँक म्हणजे आपण जी एक कठीण जर्नी आहे त्याच्यावर मात केलेली आहे, म्हणजे ती आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. वी ओव्हरकम इट असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. नेक्स्ट, बट ओ हार्ट. आता बघा इथे एक थोडीशी सॅडलाईन आलेली आहे. ओ हार्ट. ओ द ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज fallen cold and dead. See here, इथे आपल्याला स्पीकर जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, अरे माझं हृदय म्हणजे त्याचं हृदय हेलावून गेलंय. कशामुळे हेलावून गेलंय त्याचं हृदय? दॅट्स वाय ही सेइंग बट ओ हार्ट बिकॉज अ ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. रक्ताचे शिंथोडे बघून त्याचं हृदय हेलावून गेलेलं आहे. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. आणि डेक म्हणजे जहाजामध्ये जी मेन जागा असते, जहाजावरील आपण एखादी मोकळी ग्राउंड लाईक जागा असते, त्या डेकवर जो प्लॅटफॉर्म असतो जहाजाचा, त्याला डेक असं म्हणतात, त्या डेकवर कॅप्टन धारातीर्थ होऊन पडलेला आहे. रक्ताच्या शिंथोड्या इकडे तिकडे पसरलेल्या आहे, म्हणजे त्याचा देह निष्प्राण झालेला आहे. कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड म्हणजे तो निष्प्राण झालेला आहे आणि तो तिथे मेलेला आहे. म्हणजे आपल्याला समजतंय प्रवास जर त्यांनी खडतर पार केलेला आहे, त्यांनी ही जर्नी सक्सेसफुल केलेली आहे, पण यामध्ये त्या जहाजाचा जो कॅप्टन होता त्याचा मात्र मृत्यू झालेला आहे हा खडतर प्रवास करून. आणि त्याची वेदना आणि त्याचं दुःख या
स्पीकरला झालेला आहे, कारण स्पीकरला ते समजलेलं आहे तिकडचे पोर्टकडील जे लोक आहेत ते मात्र आनंदाने जल्लोष करतायत, कारण त्यांना माहितीच नाही की कॅप्टनची डेथ झालेली आहे. दे आर व्हेरी इगरली वेटिंग फॉर द कॅप्टन टू वेलकम हिम. ते कॅप्टनचं वेलकम करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी ते तिथे उभे आहेत. पण इथे मात्र या स्पीकरला त्याच्या रक्ताच्या शिंतोड्या आणि त्याचा तो निष्प्राण देह बघून त्याचं मन हिलावून गेलेलं आहे, त्याचं हृदय अतिशय दुःखी झालेलं आहे. नेक्स्ट, ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राइज अप अँड हिअर द बेल्स. Rise up, for you the flag is flung, for you the bugle trills, for you bouquets and ribbon wreaths, for you the shores a crowding. तो परत कॅप्टनला संबोधतोय, कॅप्टन कॅप्टन उठा, राइज अप. राइज अप म्हणजे उठा. आणि हा जो घंटानाद होतोय, हा जो आनंद साजरा केला जातोय, जो जल्लोष आहे, लोक आनंदाने जे ओरडतायत, तुमच्यासाठी उत्सुक आहेत, तो घंटानाद, तो आवाज तुम्ही ऐका. राइज अप, उठा, असं तो कॅप्टनना सांगतोय. फॉर यू फ्लॅग द फ्लंग, आणि तुमच्यासाठी तिकडे झेंडे पण फडकत आहेत. फ्लंग म्हणजे झेंडा फडकणे असा त्याचा अर्थ आहे. फॉर अ बगल, बगल म्हणजे बिगुल वाजतं, जे एक वाद्य आहे ते वाजतंय. ट्रिल्स, बगल, ट्रिल्स म्हणजे प्लेज लाऊडली, मोठ्याने त्याचं वाद्य ते वाजवणं, ते वाजतंय. अँड फॉर यू, आणि तुमच्यासाठी काय, बुकेज अँड गार्लेंड्स. गार्लेंडसाठी आपल्याला इथे एक नवीन शब्द मिळालेला आहे, रिट्स. रिट्स म्हणजे गार्लेंड्स, फुलांचे हार लोक घेऊन उभे आहेत. फॉर यू द शोर, शोर्स म्हणजे नदीच्या किनारी, समुद्राच्या किनारी, बंदराच्या किनारी तिथे उभे आहेत. अ क्राउडिंग, क्राउडिंग म्हणजे गर्दीने, समूहाने ते तिथे उपस्थित आहेत. तुम्ही प्लीज कॅप्टन उठा, उठा, राइज अप, असं तो त्यांना कॅप्टनला विनवणी. म्हणजे त्याचा अजून त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये त्या स्पीकरचा, की आपला कॅप्टन हा आपल्याला सोडून निघून गेलेला आहे. त्याला कुठेतरी ते स्वप्न वाटतंय, नाही नाही हे सत्य नाही, त्याच्यावर तो विश्वास ठेवायला तयार नाहीये. म्हणून तो म्हणतोय, राइज अप, राइज अप, पीपल्स आर वेटिंग फॉर यू, दे वॉन्टेड टू वेलकम यू. नाउ नेक्स्ट, for you they call the swaying mass, their eager faces turning. Here captain, dear father, this arm beneath you head. It is some dream that on the deck you have fallen cold and dead. आता पुढे तो पुन्हा कॅप्टनला उद्देशून काय म्हणतोय बघा. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास. मास, मास म्हणजे गर्दी असं आपण म्हणू शकतो, क्राऊड ऑफ द पीपल. अँड स्वेइंग म्हणजे एक लोक जेव्हा काही असं स्तब्ध उभं राहून, एखाद्या आनंदी गोष्ट घडली असेल तर स्तब्ध उभं राहून काही लोक वेलकम करत नाही. दे आर डुईंग द मॅनी बॉडी लँग्वेजेस, दे आर शोईंग द मॅनी बॉडी लँग्वेजेस. आपल्या शारीरिक हालचाली ते आनंदाने करत असतात. ह्या सगळ्या हालचाली ज्या असतात, कोणी टाळ्या वाजवत असतं, कोणी वेविंग हँड्स, हात दाखवत असतं, सम पीपल्स आर जम्पिंग, कोणी उड्या मारत असतं. तर ह्या ज्या सगळ्या हालचाली आहेत त्याच्यासाठी त्यांनी स्वेइंग म्हणजे नाचणारी ऑडियन्स असं आपण थोडक्यात म्हणूया, स्वेइंग हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. दे आर इगर फेसेस टर्निंग, आणि ते खूप उत्सुक आहेत. इगर म्हणजे उत्सुक असणे, आणि त्यांचे चेहरे कसे उत्सुक आहेत तुम्हाला बघायला, तुम्हाला भेटायला, तुमचं कौतुक करायला, तुम्हाला अप्रिशिएट करायला, असं ते सांगतात. असं तो स्पीकर कॅप्टनला संबोधत असतो. आणि हे करत असताना तो पुढच्या लाईनमध्ये काय म्हणतो बघा. हिअर कॅप्टन, डिअर फादर, म्हणजे तो आपल्या कॅप्टनना आपल्या वडिलांसमान मानतो, म्हणून त्यांना फादर असं संबोधन करतो. दिस आर्म बिनीथ युअर हेड, आणि तो काय सांगतोय स्पीकर, की मी माझा हात जो आहे तो तुमच्या डोक्याखाली ठेवतोय, सो दॅट यू कॅन राइज अप, तुम्ही उठू शकाल. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. मला अजूनही विश्वास बसत नाही, हे माझ्यासाठी अविश्वसनीय, म्हणजे हे सम ड्रीम म्हणजे कुठलं तरी काहीतरी काळं स्वप्न आहे, हे स्वप्न आहे, तुम्ही खरंच मेलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही उठा, मी हात घालतो तुमच्या डोक्याखाली, अँड यू राइज अप, तुम्ही उठा. म्हणजे थोडक्यात त्या स्पीकरचा, म्हणजे तो जो सेलर आहे त्याचा अजिबात, वर्ल्ड विटमनचा त्याचा अजिबात विश्वास बसत नाहीये की आपला हा कॅप्टन आता त्याचे प्राण निघून गेले, तो आपल्याला सोडून निघून गेलेला आहे. नेक्स्ट, माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टिल. माय फादर डज नॉट फील माय आर्म, ही हॅज नो पल्स नॉर विल. द शिप is anchored safe and sound, its voyage close and done. From fearful trip, the victor ship comes in with object own. आता पुढे तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय स्पीकर आपल्याला. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, म्हणजे माझ्या कॅप्टनची काय अवस्था आहे, तो
धारातीर्थ होऊन पडलाय, त्याचे प्राण निघून गेलेले आहेत, तो काही उत्तर देत नाहीये, त्याचे लिप्स कसे पेल अँड स्टील म्हणजे निस्तेज झालेला आहे, तो निस्तब्ध झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याची जी अवस्था आहे, तो जो धारातीर्थ होऊन त्या डेकवर पडलेला आहे त्याचं वर्णन तो आपल्याला करतोय. त्याला काय वाटतंय आतून, त्याच्या हृदयामध्ये किती वेदना होत आहे, हे अनबेअरेबल आहे. म्हणजे तो ते सहन करू शकत नाही आणि ते सहन करू शकत नसल्यामुळे त्याच्या तोंडातून कुठले कुठले स्टेटमेंट्स वर्ड्स आर कमिंग आउट हे आपल्याला स्पीकरने त्याच्या पोएममधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माय फादर डज नॉट फील माय आर्म, तो असंही म्हणतोय की मी कॅप्टनला म्हणजे माझ्या फादरना, त्याने कॅप्टनला फादर असंही म्हटले, ते माझ्या वडिलांसारखे आहेत आणि मी त्यांना माझा हात दिला तरी सुद्धा त्यांना तो फील होत नाहीये. आणि ही हॅज नो पल्स नॉर विल, त्यांना कुठलीच इच्छाशक्ती राहिली आणि त्याची पल्स इन द सेन्स आपण त्याचं स्पंदन म्हणूया, तेही कुठे जाणवत नाहीये मला. त्यामुळे द शिप इज अँकर्ड सेफ अँड साउंड, इट्स वॉयज क्लोज अँड डन्स. सो स्टुडंट्स, मी आतापर्यंत तुम्हाला हा जो पोयमचा भाग शिकवला तो तुम्हाला समजला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि हा पोयमचा भाग तुम्हाला अधिकाधिक जर जाणून घ्यायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ परत पहा अँड स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.